सांगा. हे फळबाग लागवडीचं नवीन सिआरी तंत्रज्ञान आहे. याच्यामध्ये 2x2चा खड्डा केला जातो. 2x2 लांबी रुंदी आणि खोली सुद्धा 2 फूट साधारणपणे. त्याच्या 4 कोपऱ्यामध्ये 4 पाईप PVC पाईप आहे असा 3 इंची किंवा 4 इंची किंवा आपल्याकडे जे अवेलेबल असतील जुन्या पाण्या मोडक्या तोडक्या असतील त्या वापरायच्या. याचा काय फायदा आहे तर बाकी आपण लागवड करतो तसंच आहे. झाड आहे, कलम आहे, ते कागद काढणार, माती, शेणखताला खड्डा भरणार, बाकी पद्धत सेमच आहे. फक्त ह्या ज्या 4 पाईप दिसत आहेत याचा फायदा हा एवढाच होणार आहे की आपल्या पिकांना खतं देण्यासाठी. म्हणजे आपण जमिनीला जे पिकांना जी खतं देतो जमिनीत टाकून त्या खतांपैकी किती खत आपल्या पिकाला लागू होतं किंवा किती खत पिकं खातात हे कुणाला माहीत आहे का? नाही. तर हे आजपर्यंत शास्त्रज्ञांना सुद्धा परफेक्ट आकडा काढता आला नाही. किती टक्के किंवा किती किलो अजून कोणाला सापडलं नाही. मोगम सांगते 20% 30%. त्याच्यावर ते खत पिकांना लागू होत नाही. ते जमिनीतून निचरा होऊन खाली जाते, पाण्यासोबत वाहत जाते, कुणाच्या विहिरीत, बोरमध्ये, नदीला, नाल्याला. म्हणजे आपल्या पिकांना त्याचा वापर किती होतोय तर 10-20-30% त्याच्यापेक्षा जास्त होत नाही. तर ह्याची कारणं अनेक आहेत. शेणखताचा कमी वापर किंवा सेंद्रिय खताचा कमी वापर, जमिनीत आपण ऊसाचा पाचट पेटवतो, अत्यंत चुकीची पद्धत. पाचट पेटवला नाही पाहिजे, तो कुजवला पाहिजे. कारण जमिनीतले जे खतं खाऊन किंवा खतं झाडांना उपलब्ध करून देणारे जीवाणू असतात. झाडं काय हाय असं घेऊन खाऊ शकत नाही. आपल्यासारखं गेलं घरात टोपलं भाजी भाकरी घेतली असं करू शकत नाही झाड. त्याच्या मुळाजवळ हे जीवाणू असते जमिनीत लाखो करोडोनं. ते जीवाणू ते खत त्या झाडाच्या मुळाजवळ उपलब्ध करून देतं आणि मग ते झाड ते शोषतं पाण्यासोबत आणि त्याच्यावर त्याची वाढ होते. तर ते जीवाणू जमिनीमध्ये आपल्या असतात. ते जीवाणू त्या खतांना अवेलेबल करून देतात. पण आता ह्या कंडिशन काय होते 10-20-30 नाही साध्या पद्धतीत काय होते 30% पर्यंतच खताचा वापर होतोय. बाकीचं 70% वाहून जातोय कुठल्याही पिकाला असू द्या. मग याच्यामध्ये काय केलंय आता हे 2 फुटापर्यंत खड्डा खणलाय. त्याच्या खाली त्या खड्ड्यामध्ये खाली समजा जमीन कडक आहे किंवा कठीण आहे त्या खाली खोदलेलं नाही. आपण त्याच्यावर काय केलंय त्या 4 पाईप ठेवलेत. मध्ये आपण रेग्युलर खत माती शेण टाकून खड्डा भरणार. तर ह्या पाईपमध्ये आपण भरणार आहे काही दगड खडे किंवा आपल्या शेतातले खडे बारीक गोळा करून खाली टाकायचे. त्याच्यावर टाकायचं शेणखत ह्या पाईपमध्ये. बाकी तर आपण हे खड्डा रेग्युलर पद्धतीनं खतानं भरणार आहे मातीनं. त्याच्यात टाकायचं खाली खडे, त्यावर टाकायचं थोडं शेणखत, त्याच्यावर भरायची वाळू. मग याच्यामध्ये काय होते वाळूमध्ये माहिती आहे पाणी खाली जातं. तसं पुन्हा खतं देताना ह्या पाईप काढायच्या नंतर मग ह्या ठिकाणीच खत टाकायचं. नंतर आपण ज्यावेळेस खतं देणार त्यावेळेस ह्या कोपऱ्यातनी किंवा ह्याच्या जवळपास खत दिलं पाणी दिलं त्याला आपण ते पाण्यासोबत खत यातून खाली जाणार लवकर पाजणार आणि त्या खालच्या थरावर जाणार. त्यावेळेस तिथं पिकाची खरी खाणारी मुळं त्या लेवलला जास्त असतात. त्या 2 फुटाच्या 3 फुटाच्या दरम्यान थोडंफार मागं पुढं होतंय. त्यामुळे आपण दिलेलं खत पटकन तिथं जातंय आणि ते झाड खायला सुरुवात करतंय. मग जेवढं लवकर खायला सुरुवात करेल तेवढं जास्त खाणार आहे आणि जे वाहून यातूनही वाहून जाणार आहे. पण हे प्रमाण जवळपास उलटं होतंय की 70% जे वाहून जात होतं किंवा वाया जात होतं ते 30%च वाया जाणार आहे. 70% हे झाड त्या मुळ्यात त्या मुळ्यांचा लेर असतो तर ते मुळ्या खाणार आहे. म्हणजे आपल्या खताची बचत करणार आहे किंवा आपण जे खत टाकतो ते जास्तीत जास्त खाऊन त्याचा आपल्याला झाडामध्ये रिझल्ट मिळणार आहे, फायदा होणार आहे. हे असं तंत्रज्ञान आहे. हे झालं आपल्या भागातलं म्हणजे जास्त पावसाच्या भागात. तर हे जर दुष्काळी भागामध्ये गेलं तर पाणी देण्यासाठी सुद्धा ह्याचा वापर होतो. कमी पाण्यामध्ये आपल्याला जर जास्त झाडं जगवायची असतील तर ह्या ठिकाणी मोजकं 1-1 लिटर जरी पाणी टाकलं किंवा काही ठिकाणी मडके ठेवतात. मडके आपले नाही का 4 कोपऱ्यात 4 ठेवायचे, खाली ही करायची पद्धत. त्याच्यावर मडकं ठेवायचं ते पाजरत राहते. पाजरलेलं तो वाळूतून खाली जाणार त्या मुळाच्या एरियामध्ये. म्हणजे कमी पाण्यात जास्तीत जास्त झाडं जगवता येतात किंवा झाडाचा फायदा घेता येतो. असंही ते टेक्नॉलॉजी आहे, टेक्निक आहे. याला सिआरी म्हणतो. त्याच्यामध्ये हा खड्डा काढायचा, त्याच्यामध्ये 4 कोपऱ्यात 4 पाईप ठेवायचे, मध्ये झाड लावायचं आणि हा खड्डा असाच भरून घ्यायचा. झाड लावा साहेबांची असते आणि खड्डा भरून घ्या. म्हणजे हा पाईप बरोबर हा तो भरून घ्या. हा ह्या लेवलला जमीन लेवलला मध्ये झाड ठेवून मातीनं भरून घ्या. करून टाका भरून. नाही थोडी माती टाका अगोदर आणि मग माती टाका थोडी राहू द्या. माती टाका जास्त खोल आहे झाड मोजून झाडाच्या झाडाच्या उंची एवढंच ठेवायचं. फाडू नका पूर्ण फक्त.